खोपोली मॉम हेल्थकेअर थेरपी सेंटर मधून आज आपण आईचा खूप छान असा अनुभव जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आईला नाव विचारूया. आई, तुमचं नाव सांगा. नंदा भालेराव. नंदा भालेराव. आई, थेरपीला कधीपासून येता तुम्ही? 6वा महिना लागला. तर आईचा 6वा महिना थेरपीला सुरू झालेला आहे. तर आई, थेरपीला यायच्या आधी काय काय त्रास होते तुम्हाला? गुडघे जाम दुखत होते. गुडघ्याचा लय त्रास होता मला. गुडघे दुखत होते. त्याचबरोबर अजून काय त्रास होते? अजून एवढा काय त्रास होता. गुडघे लय दुखत होते. गुडघे लय दुखत होते. हो. तर आता 6 महिन्यामध्ये आई तुला काय काय आराम पडला? गुडघेदुखीमध्ये आराम? गुडघेदुखीमध्ये बराच आराम पडला मला. लय आराम. काय ट्रीटमेंट केला होता आई? मी एक्सरे काढले, दवाखान्यात गेले. त्या डॉक्टर सांगितला का झीज झाली, गुडघ्याची झीज झाली, आम्ही काय करू शकत नाही. मला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. मी ऑपरेशन नाही करणार. ऑपरेशन केलं तर मी जागेवर बसल, त्याला ऑपरेशन नाही करणार. मग मला कोल्हापूरच्या बाईंनी आमच्या सांगितला का मामी तुम्ही काही करा पण तुम्ही थेरपीला जा, बघा तुमच्या गुडघ्याला आराम येईल. मग मी थेरपीला आले. माझे 3 किलो वजन पण कमी झाला. 3 किलो वजन कमी झाला आणि गुडघे पण माझे दुखायचे थांबले. गुडघे पण दुखायचे. हो. तर हे जे तुला आराम मिळाला हे किती टाइम मध्ये मिळाला थेरपी जॉईन केल्यानंतर? 1-2 महिन्यातच झाला मला. 1-2 महिन्यातच लगेच. नंदा भालेराव आई की त्यांचा गुडघेदुखीचा खूप असा त्रास होता त्यांना. तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या गुडघ्यांची झीज झाल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. पण आईला थेरपी विषयी सांगितलं त्यांच्या जवळच्यांनी आणि आई थेरपीला आला. 1-2 महिन्यामध्ये त्यांना गुडघेदुखीमध्ये खूप छान असा आराम मिळाला. बरोबर आहे ना? त्यात आता थेरपी घेऊन कसं वाटतंय तुला? छान वाटते. छान वाटते. त्याचबरोबर आज NSM जे आपलं आहे खूप छान आहे. पण त्याच्यात तू स्पेशल थेरपी घेतलीस, बरोबर आहे ना? तुझे गुडघे दुखतात त्याच्यामुळे तू गुडघ्यांवर अशी छान अशी थेरपी घेतली. थेरपी घेतल्यानंतर तुला कसं वाटतंय? लय चमकत होता. सकाळी तर लय पावसात चमकत होता, पण आता घेतल्यावर मला एवढा आराम आला ना, मस्त वाटतंय. दुखायचं थांबलं. काही दुखा असं वाटतं का आता दुखणारच नाही कधी. चमकायचं थांबलं. चमकायचं पण थांबलं. असं चमकत होतं सकाळी. जाऊ का नको जाऊ, पाऊस पडतोय नाही म्हणजे जाऊ दे मला. आता गुडघ्यात चमकायचं राहिलं ते घेतलं बसून म्हणजे मस्त वाटलं, छान वाटलं त्यांनी. बघा, आज आईने आपल्या NSM ची स्पेशल थेरपी घेतलेली आहे. स्पेशल गुडघे दुखतात त्याच्यामुळे गुडघ्यांवर स्पेशल थेरपी घेतली. आणि आज आईचं जे गुडघा चमकत होता सतत चालताना, ते गुडघ्यादुखीमध्ये गुडघा चमकतोय त्याच्यामध्ये सुद्धा छान असा आराम आईला मिळालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. NSM विषयी काय बोलशील आई? बाबा लय मस्त, लय भारी आहे. लय भारी, लय भारी, लय भारी भेटलं तर कसं होईल? लय मस्त. माझं नशीब उघडलं. तर छान असा अनुभव आहे तुझा होता. तर हे जे आपल्याला मिळालं आहे, ही जी थेरपी आपल्याला मिळाली ज्यांनी तुमचं दुखणं लवकरात लवकर कोणतीही गोळी औषध न घेता बरं होते, तर हे आपल्याला समता मॅडम आणि सुरत सरांमुळे भेटलेले. लय धन्यवाद त्यांच्यासाठी, दोघांसाठी, समता मॅडम साठी, सुरत सरांसाठी लय धन्यवाद. लय लय देव माणसं आहेत ती. देव माणसांसाठी करत त्यांच्यासारखं पुण्य कोण नाही करणार. लय बाबा आमचं आयुष्य त्यांना लागो, पण त्यांना सुखी ठेवू द्यावा मला. थँक्यू आई. त्याचबरोबर आज जे तुला बघणार आहेत बघतील त्यांना काय सांगशील आई तू थेरपी विषयी? त्यांना सांगून छान आहे थेरपी, तुम्ही रोज जा, रोज घ्या थेरपी, कंटाळा करू नका, काय नका. बघा तुम्ही थेरपी घ्या, चांगली व्हा. ठीक आहे. थँक्यू. नमस्ते.